बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। समोरची व्यक्ती कोण आहे किंवा त्यांच्या पाठीशी किती मोठी ताकद उभी आहे याची कुठलीही पर्वा न करता सर्वसामान्यांना त्रास होत असल्यास थेट रस्त्यावर उतरत आंदोलन करणारे विज्ञान माने आता मिरज विधानसभेसाठी चर्चेत येत आहेत। महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या विरोधात जिल्ह्यातील कोणत्याही नेत्याने जाण्याचे धाडस केले नव्हते, मात्र विज्ञान मानेंनी हे धाडस केले। तर ते नुसते धाडस करून थांबले नाहीत, तर हजारो लोकांना सोबत घेत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडेंच्या कार्यालयासमोर निदर्शने केली व इतिहास घडवला। जनरल मोटर्सच्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणी पुढाकार घेतला असेल तर विज्ञान माने यांचेच नाव पुढे येते। समोर बलाढ्य ताकद असल्याने कोणी विरोध करण्यास पुढे येत नव्हते, मात्र विज्ञान माने यांनी कामगारांवर अन्याय झाला आहे म्हणून न्याय मिळवून देण्याची ठाम भूमिका घेत विरोध पत्करत आंदोलने सुरू केली। न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी गावोगावी मोर्चे काढले, आंदोलने केली। आंदोलने सुरू असताना त्यांच्यावर 3 वेळेस जीवघेणे हल्ले झाले। सर्वसामान्यांचे प्रश्न विचारताना अनेक गुन्हे दाखल केले, मात्र यावरही त्यांनी न डगमगता आपले काम सुरूच ठेवले। गेल्या महिनाभरापूर्वी म्हैसाळ योजनेच्या कामगारांचे थकीत पगार काढून देण्यासाठी त्यांनी मोठं आंदोलन उभं केलं होतं। कामगारांच्या प्रश्नांवर जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही अशी भूमिका घेत त्यांनी कामगारांचा पगार निघेपर्यंत पाटबंधारे विभागातच ठाण मांडले होते। अखेर कामगारांचा पगार निघाल्यानंतर त्यांनी या आंदोलनाची माघार घेतली। अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या वेतनवाढ व इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाला सर्वप्रथम विज्ञान मानेंनी भेट घेत प्रश्न जाणून घेतले। यावेळी मानेंनी आंदोलकांना शब्द दिला। अखेर पाठपुराव्यानंतर हा प्रश्न मार्गी लागला। गेली 25 वर्षापासून रेंजपासून वंचित असलेल्या डोंगरवाडीला विज्ञान मानेंच्या एका दणक्याने जाग येत 2 दिवसातच तब्बल 25 वर्षापासूनचा प्रश्न मार्गी लावला। कोणताही विषय आल्यानंतर तो तडीस न्यायचाच ही भूमिका असणाऱ्या विज्ञान माने यांनी अल्पावधीतच मिरज तालुक्यात आपली छाप उमटवली आहे। खेळाचे सांस्कृतिक महत्त्व जपण्यासाठी ग्रामीण भागात अनेक क्रिकेट स्पर्धेंचे आयोजन ते करत असतात। शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारसरणीला मानून त्यांनी आपले काम असे सुरू ठेवले आहे। आपल्या रोखठोक व धडाकेबाज स्वभावामुळे त्यांच्या आंदोलनाची दखल गेल्या काही काळापासून सुरू होण्याआधीच घेतली जात असून अनेक तालुक्यातील रस्ते, ट्रान्सफॉर्मर, पाणी, वीज यासारखे प्रश्न मार्गी लागत आहेत। प्रशासनावर असणारा वचक व संपूर्ण विषयाचे ज्ञान असणारे विज्ञान यांच्यामुळे त्यांनी हाती घेतलेल्या विषयासंदर्भात अधिकाऱ्यांना धडकी भरते। जे योग्य ते योग्यच मानून त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची त्यांच्या भूमिकेने त्यांना राजकीय क्षेत्रातही लोकप्रिय बनवलं आहे। नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये विज्ञान माने हे त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये असताना देखील त्यांनी धाडसाने विशाल पाटील यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची भूमिका घेतली। त्यावेळीची त्यांची ही भूमिका अतिशय अचंबित करणारी गोष्ट होती। विशाल पाटील यांच्यासाठी विज्ञान माने यांनी मिरज तालुक्यातील गावे पिंजून काढली। युवा कार्यकर्त्यांची मोठी फौज, सिनेसृष्टीतील अभिनेत्री व प्रभावशाली वक्तृत्वाने अनेक मतदारांमध्ये मोठा प्रभाव पडला। मिरज तालुक्यातील अनेक गावांमधील प्रमुख नेत्यांनाही त्यांनी विशाल पाटील यांचा प्रचार करण्यास भाग पाडले होते। लोकसभेला विशाल पाटील यांच्यासाठी केलेल्या कार्याचेही अनेकदा नेत्यांकडून कौतुक होतं, कारण पक्षाच्या विरोधात जात अपक्ष उमेदवाराचा केलेला जाहीर प्रचार हा नक्कीच दखल घ्यावा लागणारा विषय आहे। याचा न्यायही त्यांना लवकरच मिळेल। आमदार सुरेश भाऊ खाडे हे मिरजेत मी उमेदवार ठरवतो म्हणाले होते, मात्र नुरा कुस्तीने मनोरंजन होते, लढाई जिंकता येत नसते। त्यामुळे विज्ञान मानेसारखा तोडीस तोड उमेदवार असणं आवश्यक आहे। मात्र सद्यस्थितीत विधानसभेसाठी त्यांना उमेदवारी मिळावी अशी अनेकांची इच्छा आहे। त्या अनुषंगाने विज्ञान माने हे मिरज विधानसभेसाठी उभे राहिल्यास एक सुशिक्षित तरुण, अभ्यासू नेतृत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व तसेच प्रशासकीय सखोल ज्ञान असणारा युवा आमदार मिरज तालुक्याला मिळू शकतो। येत्या काही कालावधीत हे चित्र स्पष्ट होईलच। मात्र उमेदवारी न मिळाल्यानंतर विशाल पाटील यांनी जी क्रांती घडवली ती पुन्हा मिरजेतही लिफाफ्याने घडवायला वेळ लागणार नाही, हेही निश्चित आहे। अभिमान